ठाण्यामध्ये भव्य दिव्य अशी शोभायात्रा सुरू झालेली पाहायला मिळते। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। सकाळपासूनच ठाण्यामध्ये जे आहे एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय। कुठेतरी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शोभायात्रेमध्ये सहभागी झाल्यामुळे या यात्रेची शोभा जी आहे ती अजून वाढलेली पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात सर्व ठाणेकरांच्या चेहरे एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय। लहान असतील ज्येष्ठ असतील प्रत्येक जणाच्या चेहऱ्यावर आज एक वेगळा आनंद असा पाहायला मिळतोय। कुठेतरी पाडव्याचा गोडवा जो आहे तो साजरा होताना पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी सुद्धा ज्या आहेत या ठिकाणी सहभागी झालेल्या पाहायला मिळतात। आपण पाहिलं तर ठाण्याच्या नवनिर्वाचित महापौर शर्मिलाताई पिंपळकर देखील या ठिकाणी जे आहेत आलेल्या आहेत। सर, सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। मोठ्या संख्येने आज सकाळपासून या शोभायात्रेमध्ये अनेक ठाणेकर लाडक्या बहिणी सहभागी झालेल्या आहेत। काय शुभेच्छा असतील? सगळ्यांना पाडवा आणि नवीन वर्षाच्या हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा। हे नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि आरोग्यदायी जावो, यशाचं जावो अशा मनापासून शुभेच्छा। हा पाडव्याच्या शोभायात्रेमध्ये संपूर्ण ठाणेकर सहभागी होत असतात। अगदी लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सगळे लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ सगळे यामध्ये सहभागी होतात। विविध चित्ररथ असतात। सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम, पर्यावरण समतोल राखण्याचं काम, आरोग्याच्या बाबतीमध्ये देखील अनेक चित्ररथ या ठिकाणी तयार झाले। सर्व समावेशक अशी ही शोभायात्रा वर्षागणिक मोठी होत जाते। नवीन वर्षाचा काय संकल्प असेल आणि काय जो आहे ते आव्हान असेल पाडव्यानिमित्त? नवीन वर्ष सर्वांना सुखाचं आणि विकासाचं, समृद्धीचं आणि सोनं महाग झालं असलं तरी नवीन वर्षात सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्याचा संकल्प आहे। या राज्याला विकासाकडे नेण्याचा संकल्प आहे। या राज्याला समृद्धीकडे नेण्याचा संकल्प आहे। हे राज्य, महाराष्ट्र राज्य देशात नंबर 1चं आहे की आणखी त्याचे एका विकास आहे अधिक वेगाने करण्याचा संकल्प। नक्कीच महाराष्ट्राचा विकास अधिक वेगवान करण्याचा संकल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेला पाहायला मिळतोय। नक्कीच ठाण्यामध्ये जे आहे मोठी आपण पाहिलं तर ही शोभायात्रा आता गोखले रोड परिसरात येऊन पोहोचलेली पाहायला मिळते। खरं तर मोठ्या संख्येने लक्ष वेधे अशा प्रकारची ठाण्यातील ही शोभायात्रा पाहिल्या त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जो आहे प्रत्येक या शोभायात्रेत सहभागी झालेल्या ठाणेकरांचं स्वागत होताना पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं तर भव्य दिव्य अशा प्रकारच्या पालख्या त्या फार लक्षवेधी ठरताना पाहायला मिळतात। घंटाळी मंदिर संस्थांची ही पालख्या आणि मोठ्या संख्येने ही शोभायात्रा ठाण्यातील आता या गोखले रोडवर येऊन पोहोचलेली पाहायला मिळते। कुठेतरी मोठ्या प्रमाणात सकाळपासून पाहिलं तर लहान मुलं असतील, महिला असतील किंवा ज्येष्ठ असतील मोठ्या संख्येने शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले चित्र पाहायला मिळत होते। आणि आता सुद्धा जे आहे आपण पाहिलं तर विविध रथ जे आहेत या शोभायात्रे दरम्यान पाहायला मिळतात। शाळकरी मुलं असतील किंवा महिला असतील त्या देखील मोठ्या संख्येने या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक असतील किंवा भाजपचे नेते आमदार संजय केळकर सुद्धा या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। सकाळपासूनच एक उत्साहाचं वातावरण संपूर्ण ठाणेकरांमध्ये पाहायला मिळतं। त्यामुळे नक्कीच कुठेतरी सर्व ठाणेकरांच्या प्रेक्षकांना पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे नेते आमदार संजय केळकर देखील आहेत। सर, सर्वप्रथम ठाणे वैभव मध्ये खूप खूप स्वागत आणि पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। लक्ष वेधे अशा प्रकारची ठाण्यातील शोभायात्रा पाहायला मिळते। काय सांगाल, काय शुभेच्छा असतील ठाणेकरांना? ठाणेकरांना मी तमाम बंधू भगिनींना शुभेच्छा देतो। ठाणे नगरी ही एक सांस्कृतिक नगरी आहे, ऐतिहासिक नगरी आहे आणि या ठिकाणी नववर्ष यात्रा ही लक्षणीय असते, लक्षवेधी असते। अनेक सण जे आहेत ते वैविध्यपूर्ण पद्धतीने, अभिनव पद्धतीने साजरे केले जातात आणि सर्व समाजाचे, सर्व पक्ष संघटनेचे लोक सहभागी होतात आणि त्याच्यामुळे ठाण्याची गुढीपाडवा सण आणि नववर्ष यात्रा ही निश्चितपणे एक लक्षणीय असते। लोक आवर्जून सहभागी होण्याकरता येतात। मी तमाम सगळ्या आमच्या नागरिकांना पाडव्याच्या शुभेच्छा देतो। नक्कीच तमाम ठाणेकरांना पाडव्याच्या शुभेच्छा देखील देण्यात आलेल्या पाहायला मिळतात। लक्ष वेधे अशा प्रकारचा हा पाडव्याची शोभायात्रा कुठेतरी आता ठाणेकरांचं लक्ष वेधताना पाहायला मिळत आहे। ठाण्यातील ठाण्याचा फेसबुक, इन्स्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा। तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।